आणि सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा मोठ्या उत्साहात सुरू आहे। यात्रेच्या तिसऱ्या दिवशी होम प्रतिपदन सोहळ्यानंतर भाकणूक कार्यक्रम पार पडला। मानकरी असलेल्या देशमुख यांचं वासरू दिवसभर उपाशी ठेवलं जातं आणि दिवसभर उपाशी असलेल्या वासरासमोर विविध प्रकारचं धान्य आणण्यात येतं। या वासराच्या हालचालीवरनं मानकरी हिरेहब्बू हे पुढचं वर्ष कसं असेल याचा अंदाज व्यक्त करतात। या अंदाजाकडे संपूर्ण सोलापूर वासियांचं लक्ष असतं। सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेतला एक महत्त्वाचा भाग म्हणजे भाकणुकीचा कार्यक्रम। होम विधीचा सोहळा पार पडल्यानंतर सिद्धेश्वर महाराजांचं मंदिराच्या जवळ असलेल्या फडकुले सभागृहाच्या समोर जे आहे ती भाकणूक जी आहे ती व्यक्त केली जाते। तर दरवर्षी जे आहे ते याच ठिकाणी ही भाकणुकीचा कार्यक्रम पार पडला जातो। दिवसभर उपाशी ठेवण्यात आलेल्या एका वासराला जे आहे ते या ठिकाणी आणण्यात येतं आणि त्याच्यासमोर गूळ, गाजर, बोरं, खोबरं, खारीक, पान, सुपारी अशा विविध प्रकारचे धान्य देखील त्याच्यासमोर ठेवण्यात येतात। मात्र हे वासरू जे आहे ते कशा पद्धतीनं स्पर्श करतं त्याच्या हालचालीवरनं जे आहे ते भाकणूक हिरेअब्बू परिवाराच्या वतीने व्यक्त केले जातात आणि त्यावर अंदाज व्यक्त केले जातात। हिरेअब्बू परिवारातले सदस्य आता भाकणूक जे व्यक्त करतात, कशा पद्धतीने ते काय संकेत व्यक्त करतात हे आपण त्यांच्याकडनं ऐकून घेऊयात। आज होम हवन झाल्यानंतर या ठिकाणी भाकणूक येत जो देशमुखाचा जो वासरू होता तो दिवसभर त्याला पाणी वगैरे म्हणजे उपास असते आणि त्याला काय देत नाही, अन्न काहीच देत नाही त्याला। मग त्याच वासरानं आपण सगळ्यांना बघितलं, आम्ही जे सांगतो वासरू जे ते सांगतो, आता ते शेवटी करणार तो सिद्धाराम आहे। आज वासरू आल्याला पहिला मलमूत्र केलं, त्याच्यानंतर मिश्रण केलं आणि विडा ठेवल्यानंतर लाल वस्तूला स्पर्श केला, चाटला, खाल्ला नाही, पण म्हणजे जैसे ते परिस्थिती राहणार। आता मला मिश्रण हे झाल्यामुळं पाऊस पडेल असं मला वाटतंय। वासरू शांत होता, पाऊस व्यवस्थित आणि विशेष वासरू शांत होता। म्हणजे 2024 हा शांततेत जाणं। गेल्या वर्षी आपल्याला मी सांगितलं होतं 2023ला वासरू बिथरलं होता, आपण बघितलं इराक युद्ध सगळं झालं होतं, सगळं युद्ध ते काय सांगत नाही। जे हितात आहे मलमूत्र झालंय त्यामुळं पाऊस आणि आपलं ही जी परिस्थिती आहे स्थिरता राहणार, पाऊस पाणी व्यवस्थित राहणार आणि लाल वस्तू थोडं म्हणजे स्थिर राहणार। यंदाच्या भाकणुकीनुसार पुढचा वर्ष हा महागाईच्या दृष्ट्या स्थिर राहील, पाऊस पाणी चांगलं असेल, कोणतेही नैसर्गिक आपत्ती नसेल अशा पद्धतीचे अंदाज जे आहेत ते हिरेअब्बू परिवाराच्या वतीने व्यक्त केले आहेत। त्यांनी बोलतानाही सांगितलेलं आहे की वासराच्या हालचालीवरून आम्ही केवळ अंदाज व्यक्त करतो अशा पद्धतीचं भाषण त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे। मात्र दरवर्षी सिद्धरामेश्वर यात्रेतली ही भाकणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते आणि ती भाकणूक पुन्हा एकदा या ठिकाणी व्यक्त करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन युकांतीसह आफताब शेख, एबीपी माझा, सोलापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।